आम्लपित्त म्हणजे काय? जेव्हा शरीरामधील पित्त हे आंबट गुणानं अतिप्रमाणामध्ये वाढतं त्याला आम्लपित्त असे म्हणतात. एखाद्या पातेल्यामध्ये दही आहे तर ते दही बाजूला काढलं आणि त्याच्यामध्ये न धुताच आपण त्याच्यामध्ये जर दूध ओतलं तर ज्याप्रमाणे त्या दुधाचं दही होणार आहे तशाच प्रकारे आम्लपित्त वाढल्यामुळे कुठलाही आहार शरीरामध्ये घेतला तरी परिणामानं तो जठरामध्ये गेल्यानंतर तिथं आंबटपणा यायला लागतो, त्याला आम्लपित्त असे म्हणतात. आम्लपित्तांच्या लक्षणांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये तोंड आंबट राहणं, आंबट करपट गुळणी येणं किंवा जो आहार घेतलेला आहे त्याचाच तोंडाला वास येणं, डोकं दुखणं, चिडचिड जास्त प्रमाणामध्ये होणं, पोट गच्च राहणं, फुगून राहणं, गॅसेस जास्त होणं, परिणामानं पचनशक्ती कमी होऊन आळस राहणं, थकवा राहणं ही लक्षणं आपल्याला जाणवतात. पित्ताच्या कारणांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये अवेळी जेवणं, भूक नसताना जेवणं, आधीचं जेवण पचायच्या आधी जेवणं, शिळं किंवा आंबवलेल्या गोष्टी आहारामध्ये जास्त ठेवणं, दिवसा झोपणं अशी अनेक कारणं असतात. आम्लपित्त जसं जुनं होत जाईल त्याच्यामुळं सांधेदुखी, किडनीचे आजार, त्वचेचे आजार इत्यादी दुष्परिणाम आपल्याला झाले लक्षात येतात. आम्लपित्तामुळे भविष्यात होणाऱ्या दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेदातील औषधी उपचार, पंचकर्माचे शोधन उपचार आणि आहारविषयी मार्गदर्शन यांनी आम्लपित्तावरती आपल्याला नक्कीच विजय मिळवता येतो.